आघाडीच्या वतीने सध्या सर्वसामान्यांना भेडसावणारा मुख्य प्रश्न घरगुती गॅस सिलेंडरबाबत आवाज उठवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडी चूल पेटून जेवण बनवून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पुरुष कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्याही सहभागी होत्या। विद्यमान प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली। एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे गॅस टंचाई निर्माण करणाऱ्या या सरकारचा, अरे गॅस टंचाई निर्माण करणाऱ्या या सरकारचा नरेंद्र मोदी को है ड्रम कदर, नरेंद्र मोदी को बहादुर नरेंद्र मोदीचा करायचं का, नरेंद्र मोदीचा करायचं का, अरे भाजप सरकारचं करायचं का, नरेंद्र अरे नरेंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा गॅस नाही मिळाला, गॅस नाही म्हणून चुलीवर भाकरी करून खाऊ साहेबच गॅस नाही। गॅसचे भाव वाढले, 1600 रुपयाला गॅस झालाय। 1200ला भेटत होता, आता 1500 का नेमकं आजचा हा आंदोलन तुमच्या आंदोलनात सहभागी झालेले आहे, तुम्ही पुन्हा महिला मंडळ खूप जास्त आहे, काय म्हणायचं? नाही, मोदीला आम्ही हीच विनंती करतोय की मागचे दिवस का आम्हाला समोर आणताय, असं नाही केलं पाहिजे। त्यांनी सरकार तुम्हाला निवडून दिले, तुम्ही त्याचा उपयोग व्यवस्थित करा ना। गॅस मिळतं का सध्या तुम्हाला? नाही, गॅस नाही आहे, गॅस 40 दिवसांनी मिळणार असं सांगताय। 40 दिवसाला गॅस काही काय म्हणता सर आम्हाला आमचा खरं प्रॉब्लेम गॅसवरच आहे का नाही, आमचा गॅसचा प्रॉब्लेम सोडून द्या। नरेंद्र मोदीला काय सांगायचं? आमचं सांगायचं की बाबा आम्हाला गॅस दे, काही सस्ता करू नका, पेट्रोल महाग करतोय, साईज महाग करू लागला ना, निवडून जाल पण सारं महाग करू लागला, गरीब जनता कसं जगायचं, आमच्या माणसाला कसं कामाला जायचं, कसं आम्ही रोज मजुरी करायची आणि कोणाकडेच आम्ही जायचं, सारीच गोष्टी महाग केल्यात का नाही मोदी सरकारने निवडून आल्याच्या नंतर। मग आमच्या साऱ्या गरिबाच्या समस्या सोडायला पाहिजेत का नाही, आमचं इतकंच म्हणणं आहे गरिबाचं, दुसरं काही नाही। बाबा सरकार निवडून आलं तर आमच्या गरिबाची समस्या सोडून द्या, दुसरं काय आपण बघत आहात का वंचित बहुजन आघाडीचे संभाजीनगर पदाधिकारी सगळे शिस्त ही पाळली गेली पाहिजे। समोर सर्व मीडिया आहे आणि सर्व मीडियाचा नातं कशी आहे की हा पोळ्यास वगैरे सगळं बनत आपण बघत आहात। हे तर प्रमुख कारण असं झालेलं आहे की जेव्हा जे आखातामध्ये इस्रायल आणि इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या गॅस तर मिळेना, परंतु यांचं म्हणणं असं आहे की ही जे गॅसची आहे तर हे कृत्रिमपणे गॅसची शॉर्टेजचं संचालन करत आहे। नरेंद्र कब मिळेगा सिलेंडर असं त्यांचा विचार नाही। आपण पाहत राहा विषय पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पुऱ्या देशामध्ये जे गॅस तुटवडा होतोय आणि आज वसतिगृहामध्ये बघा विद्यार्थी आज बाहेरून आलेले हॉटेल्स बंद आहेत, घरामध्ये गॅस नाही आहे आणि गॅसच्या ठिकाणी पुरे सगळीकडे लाईन लागलेली आहे आणि हे जे गॅसचा तुटवडा पडतोय
हा गॅसच्या तुटवड्यामुळे जे आज चूल बंद होते, लोकांचे धंदे बंद झाले, लोकांचं अन्नपाणी बंद झाले. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. आमची मागणी ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची मागणी हीच आहे की जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे की शहरामध्ये गॅस टंचाई ही होत आहे, त्या गॅस टंचाईचा त्यांना पुरवठा योग्य पद्धतीने केला पाहिजे. आज शहरामध्ये अनेक विद्यार्थी बाहेरून हॉस्टेलचे आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत आणि लोकांच्या घरात सुद्धा गॅस मिळत नाही आहे जी. आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यानंतर ती गॅसची महागाई आणि ती गॅसची अडचण होते, तुटवडा होतोय. या गॅसमुळे जी गृहउपयोगी आज प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक घरातला माणसाचा जीवन त्या गॅसवर अवलंबून आहे आणि आज ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचा आणि या जिल्हा अधिकाऱ्याच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. सतीश गायकर, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष. आघाडीच्या वतीने आज राज्यभर गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण की जर समजा हे सगळे जगाचं जे युद्ध चालू होणार होतं, त्या युद्धामध्ये जर समजा भारतानं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली असती तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज जी गॅस टंचाई निर्माण होती ती गॅस टंचाई निर्माण झाली नसती. याला सर्वस्वी जबाबदार ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणून आम्ही आज राज्यभर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या गॅस टंचाईचं आंदोलन करीत आहोत. रूपचंद गाडेकर, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद पश्चिम.